नमस्कार, मी मनीष आडविलकर. मुंबईश्री हे शब्दानेच माझ्या अंगावर शहारे आले, कारण या मुंबईश्रीनेच मला मोठं केलं आहे. आज मी जो पण फेमस झालो आहे तो या मुंबईश्रीमुळे. 88, 89, 90, 91, 92, 93 6 वर्ष मी मुंबईश्री बघत होतो. आणि पहिल्याची मुंबईश्री व्हायची ती फक्त शिवाजी मंदिरमध्ये. शिवाजी मंदिर बोललं तर टाळ्या, शिट्ट्या, खेचाखेच, मजा यायची बघायला. फर्स्ट मुंबईश्री मी ठरवलं, मी जेव्हा पण खेळीन 6च्या बाहेर जाणार नाही. आणि पहिली मुंबईश्री खेळलो 94ला. काहीच आर्टिफिशियल नाही, नो सप्लिमेंट, 3rd प्लेस लागलो. ही माझी सुरुवात होती. त्याच्यानंतर मी महाराष्ट्रशीला सांगलीला 3rd प्लेस मिळाला. त्या बेसिसवर मला रेल्वेला सर्व्हिस मिळाली आणि माझी खरी बॉडी बिल्डिंग स्टार्ट झाली. बॉडी बिल्डिंग स्टार्ट झाल्यानंतर पहिलं माझं टार्गेट होतं मुंबईश्रीला मला फर्स्ट यायचं होतं. तर 98ची मुंबईश्री मी शिवाजी मंदिरला खेळलो. 70 कॅटेगरीमध्ये माझ्या गटात होता सेंट्रल रेल्वेचा पी शिवकुमार बोललं तर बॉडी बिल्डिंगमध्ये दबदबा, खूप सारे टायटल्स मारलेल्या. आणि मी त्याला बीट केला आणि मी फर्स्ट आलो 98ला. तिथे खरा मनीष आडविलकर जन्माला आला. तिथे माझी खरी बॉडी बिल्डिंग स्टार्ट झाली. त्याच्यानंतर मी कंटिन्यू 10 वर्ष गोल्ड मेडल होतो. आणि 2005ला मी थोडक्यात माझी मुंबईश्री गेली, पण 2 दिवसांनी मी महाराष्ट्राशी मारली आणि माझी बॉडी बिल्डिंग मला सॅटिस्फाय झालो मी की मी महाराष्ट्राशी झालो. त्याच्यानंतर मी खेळत गेलो पण टायटल काय मला भेटली नाही. माझी आई बोलली की बेटा तुझ्या नशिबात सगळं काही दिलं देवाने, फक्त मुंबईश्री नाही दिली. मी पण ते एक्सेप्ट केलं. असं बोलतात ना, बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ. तसंच आहे. टायटल नाही मारली मी मुंबईश्री, पण एवढा फेमस झालो म्हणजे धमाल. कुठे पण जावा तर सेल्फी घेतात लोक, मजा आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व माझ्यासाठी खूप मोठं आहे. कारण मी मारली नाही. मला कळतं की थोडक्यात टायटल गेली की किती दुःख होतं. तर मुंबईश्री माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, माझे 2 स्टुडंट सागर माळी आणि सुजन पिळणकर. सागर माळीने 2013ला मुंबईश्री मारली, सुजन पिळणकरने लास्ट इयर 2018ला मुंबईश्री मारली. हे माझ्या लाईफमधलं सगळ्यात मोठं सक्सेस होतं. तर यावर्षीची मुंबईश्री काही वेगळी आहे, कारण मला नेहमी वाटायचं मुंबईश्रीसाठी काहीतरी मी करावं. यावेळी माझी टीम मास आणि माझं मास सप्लिमेंट स्टोअर हे ऑर्गनायझिंग बरोबर आहे. मी मुंबईश्रीला जॉईन झालं आहे ह्याचं एक कारण आहे की मुंबईश्रीमध्ये जे बॉडी बिल्डर होतात त्यांना तशा प्रकारचं ग्लॅमर नाही मिळत. म्हणजे 55 गटात जो विनर होतो तो पण ॲक्च्युली मुंबईश्री आहे. जो 5वा लागतो त्याला पण काही महत्त्व आहे. तर या स्पर्धेला जे सप्लिमेंट ब्रँड्स आहेत हे त्या स्पर्धकांना बघतील आणि त्यांना काही अपॉर्च्युनिटी देतील, त्यांना मंथली बेसिसमध्ये काही सप्लिमेंट देतील. तर त्याचं क्रेडिट ॲटलिस्ट थोडंफार आम्हाला मिळेल, आमच्या असोसिएशनला मिळेल. तर हे एक कारण आहे. यावेळी मुंबईश्री होते 16 आणि 17ला परेलच्या सेंट्रल रेल्वे ग्राउंडमध्ये. आणि ही मुंबईश्री सगळ्यात वेगळी असेल. तुम्ही इतक्या वर्षी भरपूर मुंबईश्री बघितली असेल, पण ही मुंबईश्री एकदम वेगळी असणार. वेगळी म्हणजे त्याची ट्रॉफी वेगळी आहे, त्याचं ऑर्गनायझेशन वेगळं आहे. शिवाय 2 दिवसाचा एक्सपो आहे. यात वेगवेगळ्या कंपन्या सप्लिमेंट्स आपले तिकडे एक्सपोला येणार आहेत. त्यांचे ॲथलीट येणार आहेत, जसं अवतार आहे, प्रोबस्ट आहे. सगळ्यात मोठं माझा टीम मासचा सुद्धा स्टॉल आहे. माझे सगळे ॲथलीट, सगळे बॉडी बिल्डर्स तिकडे हजर असणार. इंडियामध्ये फक्त आणि फक्त क्रिकेटला महत्त्व आलं आहे आणि देत गेले आहे. फर्स्ट टाईम असं आहे की बॉडी बिल्डिंगला थोडं महत्त्व दिलं गेलं आहे. आरोग्य प्रतिष्ठानतर्फे ही एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. सगळ्या कंपन्यांनी फर्स्ट टाईम असा सपोर्ट केला आहे. हा सपोर्ट केव्हा सक्सेस होईल, जेव्हा तुम्ही या स्पर्धेला याल, या स्पर्धेचा आनंद घ्याल, या एक्सपोचा आनंद घ्याल. तर नक्की या. यापुढे मी काय बोलू, मी तर तिकडे हजर असणारच. माझ्याबरोबर पण सेल्फी काढा. जय बजरंगबली.